पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की आकाश दागिने अरेंज करायला गेलेलो असतं. वसुंधराला खूप वाईट वाटतं. वसुंधरा आणि आकाश एका रूममध्ये असल्यानंतर वसुंधरा तिचे सगळे दागिने काढते आणि आकाशच्या पायात ठेवते. आणि वसुंधरा आकाशला बोलते की हे बघा, माझ्याकडे 50 लाखांचा ऐवज तर नाही आहे, पण जे काही आहे ते हेच आहे. तुम्ही हे देऊन दुसरे दागिने करा. हे ऐकून आकाश म्हणतो की म्हणजे तुम्ही हे सगळं मान्य करताय की तुम्ही चोरी केली आहे. वसुंधराला वाईट वाटतं आणि ते म्हणते की नाही हो, मी बनीची शपथ घेऊन सांगते की मी चोरी नाही केली आहे. आकाश हे ऐकून म्हणतो की हो, मला माहीत आहे माझी बायको चोरी करू शकत नाही. वसुंधरा म्हणते की मग तुम्हाला काय म्हणायचं आहे. त्यावर आकाश म्हणतो की कारण मी हे सगळं केलं, मी हे दुसरे दागिने अरेंज केले कारण मला माझ्या बायकोची 4 चौघात चढती गेलेली अजिबात आवडणार नाही. हे ऐकून वसुंधराला खूप इमोशनल व्हायला होतं. त्यानंतर आकाश म्हणतो की मी माझ्या बायकोला असं सगळ्यांसमोर झडती घेताना नाही पाहू शकत. मला माझ्या बायकोवर सुद्धा विश्वास आहेच. ती काहीही करेल पण चोरी कधीच करणार नाही. तुम्ही खूप प्रामाणिक आहात. हे ऐकून वसुंधरा म्हणते की थँक्यू आकाशराव, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात. हे ऐकून आकाश म्हणतो की हो, हे सगळे दागिने तुझे आहेत ना, चल आता हे दागिने तूच घालायचे. जरी तुला तुझ्या दागिन्यांशिवाय काहीच वाटत नसलं तरी मी माझ्या बायकोला बिना दागिन्यांशिवाय पाहू शकत नाही. हे सगळे दागिने तुझेच आहेत. असं म्हणून आकाश वसुंधराला आरशासमोरच्या खुर्चीवर बसवतो आणि एक एक करून सगळे दागिने तिला घालतो. तेव्हा वसुंधरा खूप खुश होते की आकाशचा विश्वास तिच्यावर आहे. आकाश सगळे दागिने तिला घालतो आणि हळूच कानात म्हणतो की तुम्ही दागिन्यांवरच खूप छान दिसता. हे 11 सप्टेंबरच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे. तुम्हाला या चॅनलवरचे व्हिडिओज अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.